नमस्कार मित्रसुनी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजना सुविचार कष्टना रस्त्यावर चालीसन आयुष्यना मोठमोठा संकटे पार करता येतच बरं. पुन्हा ऐका आजना सुविचार कष्टना रस्त्यावर चालीसन आयुष्यना मोठमोठा संकटे पार करता येतच बरं. मित्रसुनी फक्त सुविचार नाही, तुम्हाला आज एक मोटिवेशनल स्टोरी सांगस मी, जी आमना एक ट्रेनिंगમાં एक सरने सांगी होती. दखा आजना युवा पिढीला कष्टापासून खूप घाबरस. आजना युवा पिढी दूर राहस. एक असं कुटुंब होतं आपला महाराष्ट्रानं, भाऊ भाऊसमध्ये झगडा होईना आणि त्यातले घरना बाहेर काढी तिथं वाटा हिस्सावरतं. ते ग्यात मुंबईले आणि मुंबईना दादरना रेल्वे स्टेशनला त्यासने काय करा माहिती आहे का, तडे समोसा विकाना व्यवसाय चालू करा. मित्रसुनी आजना घडीमा त्यासना पान 10 माणसे काम करतात, 10 माणसे. आणि त्या कसं काम करतात माहिती का, रातना 1 वाजता समोसा बनवणं चालू बस. रातना 1 वाजता. मित्रसुनी तुम्ही अंदाज लावू शकता नाही कितला समोसा बनायला पाहिजे माहिती का. रातना 1 तर पहाटे ना 3 वाजेपर्यंत 15,000 समोसा बनतस, 15,000. आणि मित्रसुनी क्वालिटी काय राहस तुम्हाला तर माहिती आहे. खावासाठी लोक दूर दूर जातस. त्या 15,000 समोसासमा त्या फक्त 1च घंटामा त्या 10 माणसाचा 15,000 समोसा ऐकतस. मित्रसुनी फक्त 5 रुपया खर्च लागत त्या समोसाले, 5 रुपया कमाई. 2 लाख हिशोबने म्हण लावा तुम्ही, 2 लाख रुपया त्या एक दिनना कमावतस. माणसाचा खर्च वगैरे जर काढायचं आपण समजा विचार करा, तरी 15,000 रुपयात असले राहतं. म्हणजे 15,000 समोसा एकानंतर असले 1 लाख रुपया एक दिना राहणार. साधा हिशोब खर्च बिर्च काढायचं जर धरा, तर त्यातले कमीत कमी 30 लाख रुपया महिना राहतस. तर म्हणजे दखा या 30 लाख त्या कितला कामा राहते महत्त्वाने मित्रसुनी. आपल्याकडे जर एखादा भाजीपाला ऐकायला लागणार, एखादा व्यवसाय करायला लागणार, त्याला आपण हसतस. अरे अहो काय करा ना, इथला एज्युकेटेड अहो भाजीपालाही केला ना, अहो समोसाही केला ना. मित्रसुनी खरी कमाई व्यवसाय माझे. आपण फक्त दूरतून गंमत दाखामा बिजी आहेत. सोपी गोष्ट सांगस मी तुम्हाला. यांना पहिले आयराणी गाणं कोण ऐके असं माहीतच नव्हतं, पण आज आयराणी गाणं इथला चाले राहणार. म्हणजे तुमले मला असं म्हणणं आहे, त्या विदर्भमा पुरा महाराष्ट्रमा म्हणजे महाराष्ट्राने जी संगीत इंडस्ट्री तिला हलाव करा त्या डायरेक्ट असं धक्का देऊ करा. मित्रसुनी स्किल दखा की कोणता क्षेत्रमा तुमले जाणं आहे. व्यवसाय करू शकतास तुम्ही. कोणले वाटत 2 म्हशी लिहिलो, 3 म्हशी लिहिलो, म्हशी काय दूध न ढोर आम्हाला यास. एक मी पोरगी दाखवली ती महाराष्ट्रानीच, ती बिचारी म्हशीना तबेला, एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड. म्हणजे शेतीला आप तक शेती म्हणे नाही, जोडधंदा म्हणे आपण जर काहीतरी नवीन कराना प्रयत्न करा, तर त्यानावर ध्यान द्या. म्हणजे आपला जो आजचा विचार आहे, कष्टना रस्त्यावर चालीसन आयुष्याना मोठमोठ्या संकटे पार करता येतस बरं.